नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात शहरातील सत्ताधारी राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली आहे। भाजप विरोधी आणि देशविरोधी विचारसरणीला अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना त्यांनी यावेळी खडे बोल सुनावले। श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीनंतर भाजपाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा तसेच निवडून आलेले नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील बंटी जागीरदार हत्या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली। ते म्हणाले, कोणतीही हत्या समर्थनीय नाही, परंतु पोलिसांच्या माहितीनुसार बंटी जागीरदार हा केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसून तो बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी होता आणि देशविरोधी कृत्यांमध्ये सक्रिय सहभाग असल्याची नोंद पोलीस रेकॉर्डवर आहे। अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणे, त्याच्या अंत्ययात्रेत शहरातील सत्ताधारी राजकीय नेत्यांनी सहभागी होणे तसेच श्रद्धांजलीचे बॅनर लावून त्याला शहीद संबोधणे हा देशभक्तीचा अपमान नाही का, असा थेट सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला। यामुळे श्रीरामपूर शहरातील नागरिक दहशतवादाला समर्थन देत असल्याचे चित्र देशभरात निर्माण झाले असून शहराची प्रतिमा मलिन झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान आपण हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणारे काही स्थानिक राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणात गप्प का बसले? आयुष्यभर दलाली करणारे हे नेते बंटी जागीरदार प्रकरणावर मौन का पाळतात, असा सवालही पालकमंत्र्यांनी उपस्थित केला। तसेच नगर परिषद निवडणुकीदरम्यान मुस्लिम बहुल भागात जाऊन भाजपाच्या वतीने विकासाचे आश्वासन दिले होते, मात्र विकासाला डावलून वोट जिहाद करत काँग्रेसचे 15 नगरसेवक निवडून दिले गेले, असा आरोपही त्यांनी केला। भाजप सरकारच्या योजनांचा लाभ, स्वस्त धान्य तसेच लाडकी बहीण योजनेतील आर्थिक मदत मुस्लिम समाजाला चालते, मग भाजपाची राजकीय सत्ता का चालत नाही, असा सवाल करत पालकमंत्री विखे पाटील यांनी भाजप विरोधी भूमिकेवर कडाडून टीका केली। ही होती श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण तापवणारी मोठी बातमी। अधिक अपडेटसाठी पाहत रहा भीम प्रहार न्यूज मराठी।